अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे समुद्रामध्ये वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या परिस्थितीचं रूपांतर हे चक्रीवादळामध्ये होताना पाहायला मिळतं। शक्ती चक्रीवादळ हे सध्या कोकण किनारपट्टीवरती जरी घोंघावत असलं तरी मात्र त्याचा परिणाम मात्र कोकण किनारपट्टीवरती मात्र काहीसा होताना दिसत नाही आहे। मात्र एकीकडे जर पाहिलं तर मात्र जे मच्छीमार बांधव आहेत जे आहेत ते मात्र वेंगुर्ल्याचे पारंपरिक मच्छीमार बांधव आहेत ते मात्र इथे जे नौका आहेत त्यांच्या बोटी आहेत ते मात्र किनारपट्टीला बाजूला केलेले पाहायला मिळतात। मात्र प्रशासनाने दिलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्याप्रमाणे मच्छीमार मात्र हे इथे किनारपट्टीला आपले बोटी जे आहेत ते बाजूला करून ठेवलेले आहेत, मात्र नांगरून ठेवलेले आहेत। त्यामुळे मच्छीमार हे प्रशासनाचा आदेश पाळताना पाहायला मिळतं। पण मात्र असे काही मच्छीमार देखील सांगतायत की मात्र आम्ही काही वेळाने अंदाज देखील समुद्राचा बघणार, वाऱ्याचा बघणार आणि त्यानंतर सुद्धा 6च्या नंतर सुद्धा आम्ही सगळे मच्छीमार हळूहळू समुद्रामध्ये मच्छीमारी करण्यासाठी देखील जाणार आहोत। माय धोका आहे तर जीव धोक्यात घेऊनच जातात। बाहेर समुद्रात खूप मोठी लाटा आहेत। हां, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे। शक्ती चक्रीवादळ हे निर्माण झालं आहे, त्याचा फटका इथल्या कोकण किनारपट्टीला म्हणा किंवा मच्छीमारांना बसू शकतो। काय वाटतं तुम्ही मच्छीमारांना बसू शकता, कारण का आम्ही समुद्रात रोज जातो तिकडे लहान मोठे असे समुद्रात लाटा उसळतात आणि त्याचा परिणाम किनाऱ्याला पण होतो आहे आणि 4-5 दिवसात ते येण्याची शक्यता इकडे आहे कोकण किनारपट्टीला। पण आता तुम्ही मच्छीमार जाता, आता धोका नाही आहे का? आता धोका नाही आहे। याला म्हणजे तसं बघायला जर गेला की नाही तर जर खोल समुद्रात जर जात असतील तर त्यांनी ते जाऊच नाही मच्छीमारी करण्यासाठी, कारण अत्यंत एकदम जवळजवळ मच्छीमारांवर जीवित धोका असतो, ते शक्यतो टाळता येत नाही। त्यामुळे सांगता येत नाही, कारण वातावरण जर बघायला गेलं तर हे वादळी वातावरणच आहेत। आम्ही सध्या मच्छीमारी करायला जातो आहे ते एकदम किनाऱ्याच्या लगत जातो आहे, त्यामुळे आम्ही थोडंफार बिंदास आहोत, जेणेकरून 15-20 मिनिटात परत रिटर्न येऊ अशा पद्धतीने आम्ही मच्छीमारी करायला जातो आहे। आता काय परिस्थिती आहे, म्हणजे आजचं वातावरण कसं आहे चक्रीवादळाचं? थोडेफार चक्रीवादळाचं वातावरण आहेत ते, पण तरीसुद्धा पोट भरण्यासाठी साधन म्हणून फक्त आमच्याकडे हे एकच साधन आहे। त्यामुळे नाईलाजानं आम्हाला आमचं पोट आणि आमच्या घरच्यांचं पोटासाठी आम्हाला ते प्रयत्न करून जावं लागतं, जीवावर उदार होऊन तो समुद्रामध्ये जावं लागतं, नाही तर अन्यथा आमचे उपासमारीचे हाल होतील। मग त्यामुळे आम्हाला समुद्रात हे जावंच लागतं। प्रशासनाचे थोडेफार नियम जरी पाळत असले तरी मात्र रोजीरोटीसाठी मात्र हे मच्छीमार जे आहेत ते मात्र समुद्रामध्ये आम्हाला जावं लागणार, कारण 3 महिने आम्ही पावसाळ्यामध्ये हे मच्छीमारीची बंद ठेवली होती। मात्र आताच आमचे कुठेतरी मच्छीचे दिवस आहेत, त्यामुळे आम्हाला मच्छीमारीसाठी आम्हाला काहीही करून आम्हाला समुद्रामध्ये जावं लागणार आहे। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।